हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 27 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, 2023मध्ये जागतिक वृद्धीमध्ये भारताचे योगदान किती टक्के राहण्याचा अंदाज IMFने वर्तवलेला आहे? उत्तर आहे 16%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठविण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे भारत. तर 2023मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठविण्यात भारत प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रेक्टर स्केल नोंदवली गेली आहे? उत्तर आहे 6.2 रेक्टर स्केल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे कुरुक्षेत्र येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित केलेले आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे जगदीप धनकड. तर हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023चे उद्घाटन जगदीप धनकड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? उत्तर आहे बांगलादेश. तर बांगलादेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. बांगलादेशची राजधानी आहे ढाका, भाषा आहे बंगाली, पंतप्रधान आहे शेख हसीना. स्वातंत्र्य दिन 26 मार्च 1971 पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन 4 नोव्हेंबर 1972 आणि चलन आहे बांगलादेशी टका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023च्या अंतिम सामन्यात बांगलादेशाच्या संघाने कोणाचा पराभव केला? तर उत्तर आहे UAEचा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर उत्तर आहे UAE येथे करण्यात आले होते. तर UAE बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. UAEची राजधानी आहे अबुधाबी, भाषा आहे अरबी, सरकार आहे संविधानिक एकाधिकारशाही, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अब्दुल फताह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली? तर उत्तर आहे इजिप्त. तर अब्दुल फताह अल सिसी यांची इजिप्त देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. तर इजिप्तबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर इजिप्तची राजधानी आहे कैरो, भाषा आहे अरबी, राष्ट्रप्रमुख आहे अब्देल फताह अल सिसी. स्वातंत्र्य दिन 28 फेब्रुवारी 1922, प्रजासत्ताक दिन 18 जून 1953,
चलन आहे इजिप्शियन पाऊंड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे अब्दल फताह अल सिसी यांची इजिप्त देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कितव्यांदा निवड झालेली आहे? सलग 3ऱ्यांदा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? उत्तर आहे कृष्णात खोत यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वर्षभरात 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय एअरलाईन कोणती बनली? उत्तर आहे इंडिगो. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यामुळे भारतात एकूण किती मृत्यू झाले? तर उत्तर आहे 112. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यामुळे कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहे आणि संख्या आहे 85. तसेच उत्तर प्रदेश येथे 11 मृत्यू झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये 85 आणि उत्तर प्रदेशमध्ये 11. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 9व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? उत्तर आहे चिल्ड्रन ऑफ नोबडी. तर 9व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार चिल्ड्रन ऑफ नोबडी या चित्रपटाला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार मिळालेला चिल्ड्रन ऑफ नोबडी हा चित्रपट कोणत्या देशाचा आहे? उत्तर आहे इस्रायलचा आहे. तर चिल्ड्रन ऑफ नोबडी हा चित्रपट इस्रायल या देशाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वरिष्ठ IPS अधिकारी महेश्वर दयाल यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे कारागृह आणि सुधारात्मक सेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले सुलतान हैथम बिन तारिक हे कोणत्या देशाचे सुलतान व पंतप्रधान आहे? उत्तर आहे ओमान. तर नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले सुलतान हैथम बिन तारिक हे ओमान देशाचे सुलतान व पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे G7 राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या हिऱ्याचा त्याच्या बाजारपेठेत प्रवेश रोखण्याची योजना आखलेली आहे? उत्तर आहे रशिया. तर G7 राष्ट्रांनी
रशिया देशाच्या हिऱ्याचा त्यांच्या बाजारपेठेत प्रवेश रोखण्याची योजना आखलेली आहे? उत्तर आहे रशिया. तर रशियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को, भाषा आहे रशियन, सरकार आहे संघीय अध्यक्ष प्रजासत्ताक, राष्ट्रप्रमुख आहे पुतिन, चलन आहे रशियन रुबल. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.